या स्पर्धेमध्ये आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत की नेहमीच दमदार योगदान राहिलं आपलं. गेल्या 4 दिवसापासून ज्या दर्जेदार क्रिकेटच्या सामन्यांचा थरार आपण अनुभवतोय आणि आमची संपूर्ण युवा शक्ती या ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून एकवटलेली आहे. असे कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक नावाने जे सामने साकारले जात आहेत, सन्माननीय आपले सुनील शेळके यांच्या नावाने हा चषक साकारला जातोय. आणि दर्जेदार सामने काय असतात, नुसते आम्हाला क्रिकेटचे सामने खेळवायचेत असं न करता त्या ठिकाणी आम्ही आलेल्या युवांना एक वेगळं ॲटमॉस्फिअर देऊ शकू, एक वातावरण देऊ शकू, हा प्रयत्न या माध्यमातून झालेला दिसतो. आणि क्वालिटी सामने खेळवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी सगळ्या या आमच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे, युवा टीमनी केलेला आहे, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. अनेक ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून जाण्याचं भाग्य लाभतं, अनेक ठिकाणी जाऊन आम्ही युवांशी संवाद साधतो. पण या ठिकाणी आल्यानंतर जे काही आयोजन आपण केलेलं आहे, खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट आयोजन म्हणावं लागेल. मी खरंच आपलं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्या पंचक्रोशीमध्ये या सगळ्या क्रिकेट सामन्यांचा थरार आता सुरू आहे आणि त्या माध्यमातून आमची जी युवा शक्ती आहे कुठेतरी त्यांचं एकत्रीकरण होतंय. अनेक गावातले अनेक भागातले युवा या ठिकाणी एकत्र येतात आणि मग त्यांच्यामध्ये कुठेतरी विचारमंथन होणं, सामाजिक एकोप्याची भावना या माध्यमातून तयार होणं आणि कुठेतरी आमची युवा शक्ती या माध्यमातून जागरूक होणं, मला वाटतं हे क्रिकेट सामन्यांचं एक वेगळं महत्त्व आहे. अशा पद्धतीनं जर आपण या विषयाकडे बघितलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये ही आमची एकवटलेली युवा शक्ती आपल्या भागाच्या विकासासाठी नक्कीच चांगलं योगदान देऊ शकेल, ही मला खात्री आहे. मी या सगळ्या युवांचं मनापासून कौतुक करतो की त्या ठिकाणी टेस्ट मॅचचं एक स्वरूप, त्यानंतर बदललेलं वन डे मॅचचं स्वरूप, त्यानंतर BCCIच्या माध्यमातून तयार झालेलं 2020चं स्वरूप आणि ते सगळं स्वरूप आपण आपल्या भागामध्ये त्याच दर्जाचं, त्याच क्वालिटीचं क्रिकेट आपल्या भागामध्ये आणून त्या ठिकाणी एक चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आमचे अनेक युवा मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यानिमित्तानं आम्हाला त्यांचं स्किल बघण्याचं भाग्य प्राप्त होतंय आणि आता आमच्या युवांना त्या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एक वेगळी संधी तयार होते. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा विरंगुळ्यासाठी क्रिकेट हा प्रकार होता, पण आता करिअर म्हणून क्रिकेट, आम्ही भविष्याचा वेध घेणारा क्रिकेट, अशा पद्धतीनं आज संधी तयार झालेल्या आहेत. स्ट्रीट क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा प्रीमियर लीग आता सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संधी आमच्या युवांना या माध्यमातून आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या पनवेलचे युवा या मोठ्या क्रिकेटमध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळतील, ही खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना गेलेत ना, अशा पद्धतीनं या सगळ्या युवांच्या मागे आमच्या नेहमी सदिच्छा आहेत. जिथे जिथे आम्हाला त्यांना मदत करता येईल, अनेक युवा मला भेटतात, त्या ठिकाणी सांगतात की आमचं असं असं काम आशिष शेलारजींकडे आहे, असं असं काम आमचं अनुराग ठाकूरजींकडे आहे, की जे या क्रिकेटच्या सगळ्या विषयांमध्ये प्रमुख ठिकाणी असतात. अशांना कुठं मदत करता आली तर एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न यापूर्वीसुद्धा मी केलेला आहे, यानंतरसुद्धा मी करीन. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादांनी तुमच्यातला एक सहकार्य विक्रांत पाटीलच्या रूपानं आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे आणि त्यामुळे या विषयाचा जो काही चांगला उपयोग, जो काही सकारात्मक उपयोग आमच्या युवा शक्तीच्या कल्याणासाठी करून घ्यायचा आहे तो आपण करून घेतला पाहिजे. आमच्या युवांना ताकद देण्यासाठी जे काही करायचं आहे ते करण्याची मानसिकता असलेला मी तुमचा सहकारी आहे आणि त्यामुळे जे काही आपण चांगलं करू शकू ते आपल्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी किंवा आपल्या विभागाच्या कल्याणासाठी आपण तो उपयोग करून घ्यावा. माझे प्रतिनिधी म्हणून जनतेशी आपण संवाद साधावा. शेवटी ही संधी जी मिळाली ती जनकल्याणासाठी मिळाली आहे, जनतेच्या सेवेसाठी मिळाली आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण जनसेवेसाठी करून घेऊ शकतो का हे आपल्याला सगळ्यांना मिळून आता ठरवायचं आहे. त्यामुळे जे जे विषय तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येतील
त्याला न्याय देण्यासाठी मी काम करीन. आणि फक्त विषय पनवेलमधलाच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही विषय असला तरी ती सोडवण्याची धमक आपल्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपण चांगल्या पद्धतीनं सगळे मिळून काम करू आणि प्रत्येकाच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे हे आश्वासित करतो. या ठिकाणी आज इतके दर्जेदार सामने खेळवलेत, मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि जो उचित सन्मान दिलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. आपण या ठिकाणी पाहिलं दमदार आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य विक्रांत बालासाहेब पाटील यांना तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे फॉट्रिक आमदार पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो अविनाश शेळके साहेब की आपल्या शुभ हस्ते भूपेंद्र शेठ पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान, मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहताय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल भारतीय जनता पार्टीचे दमदार आणि वजनदार. पहिल्यांदा थोडस 19-20 झालं होतं, परंतु त्याच्यानंतर साहेबांनी 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, 500 नाही, 600हून अधिक मतापैकी सरपंच पदावरती दमदार निवड झाली. थेट लोकनियुक्त सरपंच अर्थातच आनंदभाई ढवळे यांचा इथे शुभ सन्मान आणि अभ्यासू सरदार आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान राजेश पाटील साहेब विद्यमान सरपंच सुकापूर ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे हे देखील शिरवर आपण या ठिकाणी पाहताय. त्यांचा शुभ सन्मान राहुल घरात यांना तत्पूर्वी आपण राजेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करूया. त्याच्यानंतर राहुल घरत साहेब, रामशेठ ठाकूर साहेब रायगडचे भाग्य विधाते सुनील शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राजेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. तर त्याच्यानंतर रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार दानशूर नेते रामशेठ ठाकूर साहेबांचे भाचे या ठिकाणी राहुल घरत साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी अविनाश शेळके साहेब की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राहुलजी घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मॅच ऑन करा प्लीज, विनंती असेल. त्याच्यानंतर सन्माननीय राहुल पोपेटा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल पोपेटा साहेब यांना विनंती करतो आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. प्रत्येकाला वाटतं की आमदार साहेबांसोबत नेहमीच आपला सन्मान व्हावा आणि आज इथे या ठिकाणी पाहू शकाल विठ्ठल शेळके साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राहुल पोपेटा साहेब यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर प्रमोदजी पोपेटा साहेब मॅच ऑन सुद्धा सँटीपालकर येस आम्ही इकडे लक्ष ठेवतो. तर प्रमोदजी पोपेटा साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संतोष शेळके यांना विनंती करतो एकेकाळचे आमचे दिग्गज क्रिकेट खेळाडू 40+ मास्टर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमोद पोपेटा साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर ऋत्वी चषकाचे यशस्वी आयोजक की मित्र द्या विकी फडके यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर दशरथ भगत साहेब रिडगर यांना विनंती करतो. दशरथ भगत साहेब यांना पाहिल्यानंतर आम्हाला आजही आठवतं की विक्रांत पाटील साहेब यांचे वडील बाळासाहेबांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर साई कृपा ग्रुप लोढा गणेशजी ठाकरे साहेब उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेशजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने. सुनील शेळके साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश ठाकरे साहेब यांचा सन्मान आपण करावा. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल, जो सीमारेषेबाहेर झेल टिपेल त्यांच्यासाठी गणेश ठाकरे साहेब उद्योजक यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. So back to cricket. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरिया, मंगळमूर्ती मोरिया. मॅच आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट्स इंद्रन आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी उसरली खुर्द या संघांमध्ये. आणि अगदी सॉफ्टवेअर पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये छान पद्धतीनं. इथे मात्र तेजस यांचं मात्र हा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हरेश मुंडे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात.
टॉस जिंकल्यानंतर चिंद्रन टीमनं मात्र प्रथमतः इथून क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय गावदेवी उसरली खुर्दला टीमला मात्र केलंय बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित. आणखी एक केसरार वेगवान बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता. फ्लॅटेड डिलिव्हरी परफेक्ट टिचून मारा मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून येताना मात्र पाहायला मिळालं आणि या डॉट बॉलच्या समीकरण मात्र पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत येतात. खेळ झालाय 5 बॉलचा. पहिल्या षटकातील इथून मात्र सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य माननीय श्री सुनील शेळके चषक हे दमदार आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतं या रायगड टेनिस क्रिकेट मधील. गिरकी घेतली फिरकी घेतली फाईन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल होतोय फरार सीमारेषा पार. धावायतील मात्र इथून हितेश मुंडे यांच्या बॅट मधून 4 4 4 चौका. सातत्याने पाहायला मिळते आणि बिग फॅन गावदेवी उसरली खुर्दचे प्रणय यांच्याकडनं मात्र आले त्या टीमसाठी मात्र शुभेच्छा. धावफलकावरती 9 धावा पहिल्या षटक इथे मात्र समाप्त झालाय. यस त्याच्यानंतर आपण निलेश बनसोडे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. निलेश बनसोडे साहेबांचा ईद शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विठ्ठल शेळके साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते 1 मिनिट आपण खेळ थांबवायचा. मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेत असताना तर भारतीय जनता पार्टी महासचिव महाराष्ट्र राज्य तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना साहेब पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आनंदभाई डवले विद्यमान सरपंच शिवकर, भूपेंद्र पाटील साहेब पनवेल पंचायत समिती सदस्य, राजेश पाटील साहेब विद्यमान सरपंच, राहुल पोपेडा साहेब आणि प्रमोदजी पोपेडा साहेब आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निकेश गडगे आपल्याला पाहायला मिळतात. गडगे म्हटल्यानंतर आमचे महागुरु महादेव गडगे यांचं नाव आवर्जून इथे मात्र घेतलं जातं. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. खूप छान पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जातोय. काय पहिल्या षटकामध्ये धावा इथून पाहायला गेलं तर आल्या होत्या त्या 9 धावा आणि त्याच्यानंतर इथून पहिल्याच बॉलवरती मात्र चांगल्या पद्धतीनं निकेश गडगे मात्र अगदी गोलंदाजीची कलात्मकता मात्र दाखवताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक हेमंत हे मात्र पाहायला मिळतात. हेमंत भगत ही 2 फलंदाज मैदानामध्ये जोपर्यंत आहेत ना तुम्ही तर क्लास पाहायला मिळेल. परंतु त्याच्यानंतर अगदी प्रचंड अगदी वेग पाहायला मिळाला. छान पद्धतीनं गोलंदाजी साकारली जातोय. खूप उत्तम कामाला मात्र इथून माझ्या संघाकडून गोलंदाजी दिली जाते. त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. कारण बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे मात्र साकारला जातोय. निकेश गडगे ह्या मात्र गोलंदाजांकडून छान पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी साकारले. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत एकही धावा आली नाही. लगातारचे दुसरा डॉट बॉल आपण पाहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फक्त खिचून काढलाय. ऑन ड्राईव्ह मात्र क्षेत्ररक्षक येतात तिथे डीप बॅकवर्ड रिझन मधून डीप वरना मात्र बॉलला उचलतील फेकी करतील. एक सिंगल ला प्राधान्य दिलं जातं. डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी उसरली खुर्द. मागील वर्ष थोडासा मात्र अडचणीमध्ये आपण गावदेवी उसरली खुर्दचा पाहायला गेलाय. त्याच्यानंतर ह्या वर्षी थोडेसे टच मध्ये असणारे परंतु इथून तुम्हाला एखाद्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. सलामीले आलेले दोन्ही फलंदाज छान पद्धतीनं खेळ करतील का. जोरखास फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलाय. फ्लाय झालेत अगदी बॉलवरती. विकानं मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंतिम क्षणी हा निर्णय चुकलाय आणि स्वतःवरती मात्र ते संकट अक्षरशः ओढवून घेतलंय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये हरेश मुंडे बॅक टू द ग्राउंड.
खूप आभार. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतो बघा, जोपर्यंत पाहुणे व्यासपीठावर असतील ते अर्थातच गणेश ठाकरे साहेब उद्योजक जे जोवर ते आहेत तोपर्यंत प्रेक्षक कमाल कॅशसाठी इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज सीमारेषेबाहेर झेल जर टिपलात तर गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू डीजे. बोलून जातो, बोला जय श्रीराम. जय श्रीराम. तर बघा आईवा प्रेक्षक कमाल कॅश साठी इथे 500 रुपये होते गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं आता वाढ झाली आहे. चला शेअर मार्केट वाढलं बघा. 1000 रुपयाचं पारितोषिक सीमा रेषे बाहेर जर झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पहा उद्याचा दिवस सुटला जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे आयवा कॅश साठी. आता क्रीडा रसिक मात्र जे लांब होते ते जवळ आलेत आणि झेल घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. 17 धावा धावफलकावरती इथून स्थिरावल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा इथून पहिला बॉल राकेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना मात्र पाहायला मिळतात आणि इथून छान पद्धतीनं इथून गोलंदाजी साकारली जातोय. व्हाईट बॉल आलाय. 18 धावा धावफलकावरती हेमंत ऑन स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप तर बघा इथे प्रेक्षक कमाल कॅशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक झालाय का मानकरी कॅश ड्रॉप. तर गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि संधी मात्र गमावली आहे. परंतु आमच्यासाठी त्यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज गणेश ठाकरे साहेब आणि लोढा ग्रुप आपला आणि स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मैदान में ठोकन ठोक. नितीन डीजे तू भी ठोक. त्याच्यानंतर मात्र तिसरे पंचांकडे इथे मात्र पंच जात असताना इथून पंच मात्र येतील आमचे आणि गोलंदाजांवरती मात्र ऍक्शन वरती मात्र लक्ष ठेवले जाईल. एक महत्वपूर्ण निर्णय संदीप पालकर यांच्याकडून. आणखी एक वेग मात्र पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र हा बीट केलाय. डॉट बॉल आलाय. खूप समीकरणं मात्र बांधली जातील आणि इथून ह्या 24व्या धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील तिसरा बॉल मात्र डिलिव्हर झालाय. गोलंदाजांवरती मात्र लक्ष ठेवलं जाईल. पायमध्ये खेळण्याचा प्रयत्न तर मॅनेजरमध्ये चांगला इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओहो इथे मात्र सांडी पालकर पंच आणि त्यांना मात्र हिट झालाय बॉल. निश्चित इथून एक धाव वाचली गेली आहे. बघा जे पडद्यावरती बसलेत मित्रांनो भगवा पडदा त्याच्यावर बसू नका. समोर बघा ब्लॅक स्क्रीन या यष्टिकच्या मागे जे प्रेक्षक पडद्यावर बसलेत त्यांना विनंती असेल विनंतीचा आपण उठा तिथून प्लीज. तुम्हीच विकेट किपरच्या मागे. धन्यवाद. तुम्ही प्रेक्षक आमचे मायबाप आहात. तुमच्या बिना स्पर्धा अधुरी आहे. धन्यवाद तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 4 बॉलचा खेळ झाला. त्याच्यानंतर आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. तिसरे पंचांकडे मात्र मागणी इथे केली वाईट साठी आणि डेफिनेटली व्हाईट बॉल आणि परंतु इथून तिसरे पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आली आहे. करण्यासाठी यावं
आणि ही फेल डिलिव्हरी 25वा धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतात. राकेश गोलंदाजी मार्कवरती, भूषण ऑन स्ट्राईक. चेंज ऑफ द स्पेस, जोरदार अपील इथे मात्र केली. बाहेर जाणारा बॉल अगदी रीच झाल्यानंतर पाहायला गेलं तर विकेटवरती आदळला नव्हता. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र सिंगल जरूर मिळेल इथे. आणि 26वा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय राकेश यांच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये धावा झाल्यात खर्च 7 आणि एकूण धावफलकावरती धावा आल्या त्या 26 धावा. तर चिंचपाडा संघ सुनील स्पोर्ट्स आपण लगेच कॅप्टन यावं. एकच वादा आमचा कैलासदादा डुकरे यांचं या ठिकाणी आगमन, आपल्या सहर्ष स्वागत. तर मी सन्माननीय साई कृपा ग्रुप लोढा आणि उद्योजक गणेश ठाकरे साहेब की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षक कमाल कॅशसाठी, त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शेवटच्या पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच असेल त्याचा टॉस आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा. तर सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा विरुद्ध जहानुमान उसरली बुद्रुक या दोन टीम मध्ये ही लढाई पाहायला मिळेल. आणि सन्मान्य गणेश ठाकरे साहेब युवा उद्योजक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. सर चिंचपाडा संघ कॅप्टन यावं लगेच संकेत टॉस करण्यासाठी. आणि इथून पॉइंटला खेळून काढला. पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र घेतली. आता हा महत्वपूर्ण षटक आहे. इथून तुम्हाला मात्र धावा जमवाव्या लागतील कारण समोरच्या टीमचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला खूप सारा मात्र इथून खेळ चांगला करावा लागेल. अंतिम षटक विघ्नेश आलेत. संधी आहे तिथे अगदी दरम्यान रिझल्ट मध्ये पाहायला गेलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पाटा बदललाय आणि अचूकरित्या मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र घेत असताना कधी अंतिम षटकामध्ये धावा घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न गावदेवी उसरली खुर्द या टीमकडनं मात्र केलं जाईल आणि तसंच काहीसं चित्र मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. विघ्नेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतायत. मोठा फटका घेतलाय. ताकदी आहे आणि नजाकती आहे. हिट झाला आमच्या मान्यवरांच्या मात्र बॅनरला. बॉल चालला सीमारेषा पार. हा येतोय दमदार आणि हँडसम षटका. धावफलकावरती या षटकारानंतर आणखी एक दमदार करारा फटका. बॉल सीमारेषा पार. आणखी एक येते हा दमदार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक स्पॉन्सरशिप करून दिली गेली ते चिमरन गावचे युवा उद्योजक अविनाश शेठ मुंबईकर. चिमरन यांचं या व्यासपीठावरती शुभागमन आपण देखील पाहू शकाल. तर अविनाश शेठ यावं या स्पर्धेच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत. कमी वयामध्ये यशाची उंच शिखरे गाठली ते चिमरन गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक अविनाश शेठ मुंबईकर आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर लोढा ग्रुप या ठिकाणी गणेश ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तत्पूर्वी गणेश ठाकरे फलंदाजी साकारली जाते. अप्रतिम मात्र इथे फलंदाजी सजवली. संघाला गरज होती आणि ती मात्र पूर्ण करत असताना आणखी गिरकी घेतली. पाहायला गेलं तर अगदी गोल फिरलेत आणि त्यानंतर मात्र इथून ऑन साईडला घेऊन काढलाय. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह झालंय. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2-3रीचा प्रयत्न केला जाईल का? केला जाईल. तोपर्यंत रनआउटची संधी आणि ती प्राप्तही झाली या अंतिम बॉलवरती. आणि इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम गावदेवी उसरली खुर्द 48 धावा. आता विजयासाठी 24 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. आपण पाहायला गेलं तर भूषण मुंडे यांची मात्र ही बॅटिंग आवडली असते. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. जिथून संघ संकटात होता त्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम केलंय भूषण मुंडे या मात्र फलंदाजाने. काय फलंदाजी केली आणि जी फलंदाजीची गरज होती ज्या वेळी गरज होती ती वेळ मात्र मारून आणली. अगदी स्वतःला सिद्ध करा. जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. त्याच प्रकारे मात्र इथून ही खेळ सजवत असताना 48 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. बघा प्रेक्षकांसाठी अजूनही खुश खबर. इथे गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीने 1000 रुपये प्रेक्षक कमाल कॅशसाठी आणि आता ज्यांच्या व्यासपीठावरती शुभागमन पाहतो की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली ते अर्थातच अविनाश शेठ मुंबईकर युवा उद्योजक चिमरन यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅशसाठी
500 रुपयाचे कॅश प्राइज, म्हणजे एकूण गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीने 1000 रुपये आणि अविनाश शेठ मुंबईकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं म्हणजे 1500 रुपयाचे कॅश प्राइज. स्पर्धेतून कधी घरी गेलात तर जाऊन सांगाल बाबा हे गणेश ठाकरे साहेबांनी 1000 रुपये लावले होते आणि अविनाश मुंबईकर साहेबांनी 500 लावले होते की 1500 घेऊन आलो या रात्रीमध्ये. ठोक डीजे. स्पीडावरती ज्यांनी मात्र आपल्याला ही 2 व्हीलर बाईक मात्र पुरस्कृत केलेली आहे त्यांना या टीव्ही स्क्रीनवरती आपण इथं पाहतोय. मुंबईकर साहेब अगदी इथे आलेत आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांसाठी सुद्धा मात्र त्यांच्याकडनं कॅश प्राइज आणि या स्पर्धेच्या निमित्ताने बाईक आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंग इथे मात्र सुरू होईल. 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 49 धावा आणि या सेकंड इनिंगला आवाज ऐकूया एक मराठीचा सुप्रसिद्ध आवाज वैभवजी भोपी सरांना. थँक्यू. तिसरातील हा संघ आपण बघतो आणि एक उसरली बुद्रुक संघ उसरली बुद्रुक जो आपण आपल्या विभागामधील चिंचवली समोरील उसरली संघ. अनेक वेळा एक कन्फ्युजिंग असतं सगळ्यांच्या डोक्यामध्ये, खुर्द कुठे आले बुद्रुक कुठे आलं या गोष्टी थोडं कन्फ्युजिंगच्या असतात नवीन प्रेक्षकांसाठी. गोलंदाज सज्ज होत असताना 49 करायच्या त्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावर आक्रमण केला. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका केलाय मैदानामध्ये. तकदीर का बादशाह षटकार. ठोक डीजे. तू घेऊ का मी घेऊ, 5 जण आले आणि जेल सुटला. नाही, अल्लट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये याच गोष्टी असतात. अगदी बघितलं आता संघ पोहोचलाय 6 वर. सुरुवात जबरदस्त झालेत. तकदीर पाणेकर मैदानामध्ये आणि त्यासोबत अजय कोडूला आपण बघतो आणि स्वागत केलं जितेंद्रचं मैदानामध्ये. षटकरण आघात झाला, खराब चेंडू होता. यावेळेस इनसाइड आउटला जायचं होतं परंतु पंच सांगतात ऑफस्टिकच्या खूप बाहेरून बॉल चालला. व्हाईट बॉलची इथे वैभव मगाशी चिंद्रन संघाच्या कॅप्टनने चांगली बाईट दिली की प्रथमतः याच मैदानात दशरथ शेळके स्मृती चषक आपण पाहिलात. विश्वजित ठाकूर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये जरी तो आपला परफॉर्मन्स दाखवत असेल परंतु याच स्पर्धेमधून त्याने आपल्या करिअर मधली पहिली बाईक जिंकली आणि चिंद्रन संघानं ती फाईट दिली होती. तो चिंद्रन संघ या मैदानावरती खेळतोय म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची कमी नाही, बक्षिसांची कमी नाहीये आणि इथे तकदीर आपला अंदाज दाखवत असताना टोकलाय चौकार. पहिलाच बॉल ज्याच्यावर षटकार आला तदनंतर दुसऱ्या बॉलवर अवांतर चेंडू आणि तदनंतर आलेला हा चौकार. अगदी तकदीर का बादशाह मैदानामध्ये चालत असताना टीम बघितलं तर सध्या मैदानामध्ये रोशन साईड स्पोर्ट्स चिंदळ संघ आज स्वर्गीय रणजित या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरले आणि दमदार कामगिरी सध्या टीम करत असताना अगदी बघितलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 174 षटकार चौकार अगदी 174 चौकार आलेत, 161 षटकार आलेत. बघितलं आपण आजची चौथी रात्र उद्या मेगा फिनाले उद्या ठीक 4 वाजता पहिला बॉल पडेल आणि त्यामध्ये पहिली लढत 40+ दोन्ही संघ वाकडी 40+ हरिग्राम 40+ ठीक 3:30 वाजता तुमची उपस्थिती इथे पाहिजे त्याची दक्षता घ्या. 11 रन आई फुलटा सुद्धा परंतु यावेळेस ताकद कमी पडली आहे. बॉल हवेमध्ये तरंगतो, फील्ड फार दूर वरून कॅच ड्रॉप. संधी भरपूर होती. मला वाटतं गोलंदाजाने हा ट्राय करायला पाहिजे होता. झेलवर त्याचा झेल होता. क्षेत्ररक्षक फार दूरवर येतील परंतु तोपर्यंत झेल सुटला. जीवन ना मिळत तकदीर सारखा खेळाडू ज्याने स्वतःला ऑलरेडी प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलं आणि त्याला मैदानामध्ये तुम्ही लढण्यासाठी पुन्हा एकदा संधी देतात. त्यामुळे ही चूक या मैदानावर सुटलेला झेल किती महाग पडतो
हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे, चिंद्रन संघाला माहिती आहे. विश्वजित ठाकूरचा सुटलेला झेल किती माग पडला होता, पण तो हरकत नाही. ती प्रेरणा होती, तो धडा होता, तो अभ्यास होता, नवीन ऊर्जा होती आणि तीच ऊर्जा घेऊन मैदानामध्ये उतरलेला आपण चिंद्रन संघ. कारण हा लकी मैदान आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे उसरली संघाला देखील भरपूर लाडापा लागणाऱ्या मॅच मध्ये. हा फटका पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत लॉंग ऑफला. अगदी मिड ऑफ मध्ये येत असताना क्षेत्ररक्षकाने हा बॉल अडवला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी ही रन मात्र इथे पूर्ण केली गेली. पहिला बॉल खराब जरूर आला, पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवर 7 रन जरूर आल्या. तदनंतर जितेंद्रने देखील अगदी आपल्या गोलंदाजीच्या लेंथ आणि लाईन मध्ये बदलाव केलाय, थोडस थांबवलंय फलंदाजांना. मागील 2 चेंडूमध्ये सांघिक धावा ऑन बोर्डवर बघा मिळतात 14, ज्यामध्ये एकट्या तकदीरच्या 4 बॉलमध्ये 13 बघा मिळतात. त्या वैयक्तिक त्याच्या रन एक एक्स्ट्रा स्वरूपाने वाईटच्या स्वरूपाने आपण बघितली होती. 20 बॉलमध्ये 35 धावांची हजेरी गरज. बॉल तेवढेच 2 महत्वाचे. अजय आलाय, अजय कडू हा धमाका त्याच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बिग हिट षटकार. धावसंख्या फलकावर धावा आपण बघू शकता. सध्या वेगाने पुढे चाललाय. 20 धावा चुका करतोय गोलंदाजीतून जितेंद्र आणि त्याचा फायदा भरघोस असा उचलला. एक षटकार आपण तकदीरच्या बॅट मध्ये बघितला. एक अजयच्या 20 धावांपर्यंत संघ पोहोचला. जितेंद्र अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये फेकत असताना दिसे. पॉवर प्लेचं षटक, परंतु पॉवरफुल फलंदाजी अगदी बघा मिळते. राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानामध्ये अगदी असताना. वाईट यॉर्कर केलाय, चॉप केलं बॉलला. हा खूप चांगला फटका राहिलाय, अतिशय चांगला चौकार. महाग राहिलं. 24 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केत. चिंद्रन संघाला बॅटिंग करत असताना तकदीरनं वैयक्तिक 13, अजयनं 2 बॉलमध्ये 10 आणि एक एक्स्ट्रा अशा टोटल 24 बघतो. आता सामना क्लोज झालाय. 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. हॅलो, तर संतोष खैर आणि भगवान खैर यांच्या वतीने सलग 2 षटकारासाठी चिंद्रन क्रिकेट संघाला 500 रुपयाच्या कॅश प्राइज व्यासपीठावरती अविनाश शेठ मुंबईकर युवा उद्योजक ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी बाईक दिली गेली. त्यांच्या समेत गौरव जगे, अनिश पालेकर, जितेश मुंबईकर, योगेश घरत, मनोज पाटील, प्रल्हाद पाटील, अक्षय देशेकर, आतिश दुर्गे आणि ओंकार या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 18 चेंडू आणि 25 धावांची सध्या मैदानामध्ये आवश्यकता असताना तसेच अक्षयभाई पाटील चिमरन आपले अक्षय पाडेकर भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज तयार होत असताना रोहित इथे सज्ज होत असताना 18 बॉल आणि 25 धावांची गरज. बॉलर तयार. तर शॉर्ट लेनचा प्रयोग केला. बॉल चला डीप मधून पॉइंट कडे खेळाचा प्रयत्न केलाय. डीप पॉइंटला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फेकतील या बॉलला तोपर्यंत रन मात्र पूर्ण केली जाईल. चिंद्र टीमला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये जे 24 रन आलेत ना ते आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून फार प्रॉफिटेबल राहिलेत. टीम वरील धावसंख्येचा दबाव तंत्र कमी करणारा अगदी त्या धावा जरूर राहिलेत. त्यामुळे अगदी सिंगल डबल कडे देखील थोडं फोकस करत असताना त्यांना आपण बघितलंय. हे असं करायचं असतं. सिच्युएशननुसार गेम बदलला, सिच्युएशननुसार खेळ, मैदानामध्ये परिस्थितीनुसार खेळ हे महत्वाचं असतं आणि अगदी ती परिस्थिती हँडल करत असताना दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स सध्या मैदानामध्ये आपण बघितले. रोहितला गोलंदाजी करताना आपण बघतो पुन्हा एकदा राऊंड विकेटनं हा फुलटा सुद्धा दिशा देण्याचं काम केलंय. लेग ग्लास पद्धतीने फक्त फ्लिक केलं. 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगल डबलला सध्या स्ट्राईक रोटेट करण्याचं काम हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये करतायत. 2 धावांच्या मदतीने सांघिक टोटल ऑन बोर्डवर लागले. त्या 26 रन 26 धावा सध्या ऑन बोर्डवर आपण बघतायत. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 16 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. सिंगल डबल खर्च करून डॉट बॉल फेकून या मॅच मध्ये कमबॅक करू इच्छितो होता, परंतु हा फुल टॉस तुम्ही डायरेक्ट फुल टॉस झाला तर हे परिणाम होईल. आणि झेल टिपलाय का तिथे प्रेक्षकाने पुन्हा एकदा सोडलाय बघा. 1500 रुपयाचा कॅश प्राइज होता.
या ठिकाणी गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक होतं आणि अविनाश मुंबईकर साहेब यांच्या वतीनं देखील 500 रुपये, परंतु इथे प्रत्येक शेतकऱ्यासाठी देखील अविनाश मुंबईकर साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नाही रॉकस्टार जो आयवा कॅश सुटला तेव्हा डोक्यावर हात मारले त्या प्रेक्षकांना. आता थोडंसं स्लोअर वन गतीमध्ये अगदी परिवर्तन केलं, थोडंसं बदल केला आणि कमी गतीचा बॉल रिलीज केला आणि अगदी एक्स्ट्रा रिप्ले मधील मागील षटकार तकदीरचा आपण बघितला आणि धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर तुम्हाला बघा मिळते सध्या 32वा वेगवान खेळ. 14 बॉल 17ची गरज आहे. गोलंदाज तयार, थोडीशी शॉट लेंथ होते. अखूर टप्प्याचा बॉल रिस्की रन डेंजर इनकडे खेळाडू धावत आहेत. थ्रो केला नाही. 1 रन या बॉलवर अगदी बघायला मिळाली. उसरली संघाला भरपूर परिश्रम करावे लागतील या मॅच मध्ये, कारण सध्या चिंद्रन संघाचं पारड या मॅच मध्ये जड होत असताना पहिलीच बिल्डिंग अगदी बघू शकता खूप चांगले बिल्ड झाले आणि तदनंतर स्कोरिंग अनालिसिस 33 धावांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये सध्या बघायला मिळते. लेफ्ट हँडेड खेळाडू अजय जो स्ट्राईक एंडकडे 3 बॉलमध्ये 11 त्यांनी केलेत. रोहित वाईड यॉर्कर केलाय, चांगला बॉल, कारण या मॅच मध्ये जर वाचू शकतात आक्रमणापासून तर वाईड यॉर्कर, परंतु त्याही वाईड यॉर्कर याच्यावर अगोदर आपण एक चौकार देखील येताना बघितला होता. पाहता पाहता पहिले 2 षटकर संपले. 12 चेंडूचा खेळ संपला. धावा लागलेत ऑन बोर्डवर 34. आता उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. सध्या विजयासाठी गरज आहे. वेगवान खेळ राहिला बॅटिंग मधून, परंतु हे षटक फार इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. उसारली संघ देखील एवढ्या लवकर सामना सोडण्यापैकी नाहीयेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन आलेत दुशांत भोईर. हे टर्निंग पॉइंट ओव्हर या मॅच मध्ये. या ओव्हरवर बरंच काही डिपेंड राहणार आहे. त्यामध्ये 12 बॉल आणि 15चं समीकरण. पहिला बॉल थोडंसं अखोर टप्प्याचा अजय आणि ते 1 रन पूर्ण केले. दुसरीसाठी निघालेत. ही रन घेण्याचा मानसिकता, रन चोरण्याची मानसिकता अगदी नजरेसमोरून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून गेली. उसारली संघ अजूनही जागा झाला नाही झोपेतून. त्यामुळे मैदानामध्ये जर असे गाफीर राहाल तर जमणार नाही. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक रवैया या खेळामध्ये फार महत्वाचा असतो आणि म्हणून तो म्हटलं जातं ना की पहिल्या मनभूमीमध्ये चाललेले युद्ध जिंका, नंतर तुम्ही मैदानामध्ये जिंकता. आणि त्यामध्ये अगदी मैदानामध्ये चाललेली लढत. टॅपिंग क्रिकेट सध्या प्रॉपर कनेक्ट याही बॉलला झाला नाहीये. 1 रन पुन्हा याही बॉलवर कंप्लीट केली जाईल. मागील 2 बॉल मध्ये आपण बघितलं 3 रन कव्हर केलेत. दुशांतचा हे षटक टर्निंग पॉइंट ओव्हर आहे या मॅच मध्ये. इन व्हायचं असेल तर, कारण धाव संख्येचे फलकावर धावा आहेत त्या टोटल 37, उर्वरित 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. फाईट बॅक करतोय. अगदी धावा संख्येचा इन्व्हेस्टमेंट चांगली होती, परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या 24 रन आल्या त्या फार उपयुक्त ठरल्या चिंद्रन टीमच्या दृष्टिकोनातून. आणि सध्या अगदी शांत पवित्रा मैदानामध्ये कोणताच दडपण न घेता नैसर्गिक क्रिकेट. परंतु हा फुलटॉस बॉल अपील भरपूर झाली. पंच सांगतात की आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग हा बॉल बघायला मिळेल. त्यामुळे लेग्स बायच्या स्वरूपाने ही रन अगदी सांघिक कोट्यामध्ये जोडली जाईल. प्रत्येक 1-1 धाव टीम उसरलीला या मॅच मधून बॅकफुटला ढकलते, परंतु तीच 1-1 धाव सध्या टीम चिंद्रन संघाला मजबूत बनवत आहे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अवघ्या 2 धावांचा डिस्टन्स आहे बॉल अँड रन मधील, परंतु बघायचं आहे ही लढत पुढे घेऊन जाण्याची मानसिकता टीम उसरलीची देखील आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो इनवर चेंडू लागला. फिल्डर डाऊन द बॉल. हरेश मुंडे हा टिपला त्याने झेल. पहिला धक्का बॅटिंग करणार टीम चिंद्रनला. सध्या चर्चा सुरू असताना स्क्रीनवर बघू शकता आपण या टीमचा मुख्य खेळाडू मुकेश भगत या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतील. काय करायला हवं या मॅच मध्ये. विकेट घेऊन नवप्रेरणा नवसंजीवनी जरूर मिळाले. 8 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. आज थोडंसं धुकं आहे संदेश, त्यामुळे थोडंसं क्वालिटीला देखील फरक येत आहे.
कारण बघितलं आता थोडं तरी कमी झालं, नुकता भरपूर दुःख बघितलं आपण. 8 बॉल आणि 11 धाब्यांची गरज सध्या चिंद्रन टीमला या सामन्यामध्ये. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये केतन कडू, मधल्या फलीतील सर्वाधिक डेंजरस फलंदाज, अनेक मैदान आपल्या फलंदाजीतून गाजवून सोडणारा हा खेळाडू. परंतु येणारे या ओव्हरमधील हे 2 बॉल तेवढेच निर्णायक राहतील. अंतिम ओव्हरमध्ये किती रन बॅलन्स ठेवेल गोलंदाजीवर आलेला दुशांत हे आपल्याला बघायचं आहे. की रोशन साई स्पोर्ट्स संघाचा मैदानामध्ये उतरलेला केतन कडू या 2 बॉलमध्ये मॅचला संपवेल हे देखील पाहणे योग्य राहील. बघायचं 2 बॉल 11 आल्या सुरुवात डाऊन द ग्राउंड. या स्पर्धेमध्ये सगळ्यात लांब हिट षटकार. भरपूर दूर मारलेला षटकार आपण बघितला. सामना कव्हर केला या षटकाराने. धावसंख्या फलकावर धावा लागते. त्या टोटल आता 44 रन, 7 चेंडू आणि आता 5 धाव्यांची गरज. दिशा दिली बॉलला. बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. 1 रन या बॉलवर जरूर मिळेल. शर्यतीने षटक संपलाय. 6 चेंडू 4 धावांची गरज. ओढतो अक्षर. येस, जसे आपण आज चिंचोलीची नाईट स्पर्धा पाहतो, येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला दमदार डे नाईट फॉर्मॅटची दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. आई गावदेवी प्रसन्न गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी पनवेल आयोजित आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ श्री रुपेश अर्थदास बिंदासबाई ठोंबरे, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा यांच्या मार्गदर्शनाने तालुका प्रमुख चषक 2025 मर्यादित षटकांचे डे नाईट सामने आपल्याला पाहायला मिळतील. दिनांक 8 मार्च ते 12 मार्च ही तुम्हाला कालावधी असेल स्पर्धेची. प्रवेश फी असेल 15,000 रुपये आणि प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय 30, चतुर्थ 30 आणि पंचम 30 आणि सहावे 30. एकूण या स्पर्धेमध्ये 2 तुम्हाला 2 व्हीलर बाईक दिल्या जातील. ABC ग्रुपला 1 बाईक आणि DEF या ग्रुपला 1 बाईक. स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिले जातील. मागच्या वर्षी डे मध्ये आपण दमदार ही स्पर्धा पाहिली. अर्थातच या स्पर्धेचे आयोजक कुमार सुकेश सुरेश भोपी, शिवसेना विभाग प्रमुख, नेरीधुंद्रे विभाग आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या मार्गदर्शनाने साकारलेली स्पर्धा स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट मैदान बाळासाहेब ठाकरे वाकडी स्वप्ननगरी हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. एका महिन्यात एकूण डे नाईट अशा मिळून जवळजवळ एका वर्षामध्ये 60 बाईक देण्याचा विक्रम ज्यांनी केला. मालिकावीर या पुरस्कारासाठी ते सन्माननीय अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, आता पनवेल तालुक्यातील एकमेव दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे शिष्य आणि शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बाई बिंदास ठोंबरे यांच्या वतीने ही स्पर्धा आधारस्तंभ पाहायला मिळेल. मनासारखा राजा आणि राजासारखे मन. धन्यवाद. 5 मध्ये पाहिजे होते 4 रन आणि बॉल फार उंच हवेत आणि दूर देखील. सामना फिनिश. मैदानामध्ये लढत जिंकली आहे टीम चिंद्रन संघाने. हार्दिक अभिनंदन. रॉक्स्टार अशीच एक मोठी अगदी बघितलं तर 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी तुम्हाला आमदार चषकाची दमदार स्पर्धा भारतीय जनता पार्टी चिंद्रन व रोशन साइड स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन ही स्पर्धा बघायला मिळेल. 2 टू व्हीलर बाईक त्या स्पर्धेमध्ये असतील. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय 50, तृतीय 26, चतुर्थ 26 आणि पंचम आणि षष्टम 25 तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी 3 स्पोर्ट्स सायकल, 2 कूलर स्पर्धा असेल. आई मुजबा देवी मैदान चिंद्रन पनवेल. तर या स्पर्धेतून रजा घेत असताना संपूर्ण साई कृपा ग्रुप लोढा गणेश ठाकरे साहेब आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बघा, पाहुणे होते तोपर्यंत कॅश प्राइज, आता आयवा प्रेक्षक कमाल कॅशसाठी पारितोषिक बंद असतील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर अविनाश मुंबईकर साहेब युवा उद्योजक चिंद्रन की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात आली. मित्रांनो, अगदी कमी वयामध्ये यशाची उंच शिखरे गाठली आणि आज चिंद्रन गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी दमदार योगदान दिलं ते अविनाश शेठ मुंबईकर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि केतनने जो षटकार ठोकलाय त्या षटकारासाठी त्यांच्या वतीनं 500 रुपयाच्या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. तर यावं अविनाश शेठ मुंबईकर की मित्रांनो, अशी कमी लोक असतात की ज्यांच्या माध्यमातून ही दानशूरता दाखवली जाते, परंतु अविनाश शेठ मुंबईकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सुनील शेळके साहेब यांना विनंती करतो त्या शुभार्थी त्यांचा सन्मान करावा. तर मुकेश भाई भगत
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यावा आपला इथे सन्मान केला जाईल आणि त्यानंतर सरपंच नितीन भगत साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावा. उपसरपंच जितेंद्र भगत साहेब यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. भूषण मुंडे लगातार 3 बॉल 3 षटकार मारलेत. ऑर्गनायझर कमिटीकडून आपल्याला स्मार्ट वॉच आहे ते आपण भूषण मुंडे घेण्यासाठी यावं आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय तकदीर ज्यानं 21 धावांची दमदार इनिंग दाखवली. खूप सारे शुभेच्छा उसरली संघ नेक्स्ट टुर्नामेंट साठी. येस तर यावं मुकेश भाई भगत उसराई चषकाचे दमदार यशस्वी आयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य की मित्रां की कैलास डुकरे त्या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरला होता. बघा महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांना आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलात. भारतीय क्रिकेटर शिवम दुबेला तुम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलात आणि कैलास डुकरे त्या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरला होता. तीही इलेक्ट्रिकल बाईक जवळजवळ 1,18,000 रुपयाची बाईक त्याने पटकावली होती आणि कैलास डुकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. मुकेश भगत साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि उसराई चषकाचे यशस्वी आयोजक त्यांचा हा सन्मान. सरपंच नितीन भगत साहेब उसरली यांना विनंती असेल आपण यावं. तर केतन यावं आपल्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक अविनाश शेठ मुंबईकर यांच्या वतीनं. उसरली संघ निर्णय काय आपला बाला निर्णय काय तुमचा. बॅटिंग चला लगेच फलंदाज जाऊ द्या. त्याच्यानंतर मी गौरव जगे तत्पूर्वी आपण केतनला 1,000 रुपयाचं पारितोषिक देऊया. चला इथून सुनील स्पोर्ट चिंचपाड आणि जहनमान उसरली बुद्रुक चला दोन्ही टीमला विनंती करेन की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गौरव जगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गौरव जगे यांना विनंती करतो आपण यावा. संतोष शेलके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गौरव जगे यांचा सन्मान करावा. उसरली संघ आपण का थांबलात. टॉस जिंकला आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. भूषण मुंडे जिनके आगे पीछे पड़ जाते सब ठंडे. भूषण मुंडे याला पारितोषिक आहे हॅट्रिक साठी स्मार्ट वॉच. बंटी आपण वॉच द्या. कैलास स्मार्ट वॉच द्या. हॅट्रिक लागणाऱ्या खेळाडूला स्मार्ट वॉच या स्पर्धेतून दिलं जाईल. रेबो भूषण मुंडे. अनिश पाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिश पाडेकर यावं. कैलासदादा डुकरे यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया अनिश पाडेकर साहेब यांचा. त्याच्यानंतर जितेश मुंबईकर आपण यावं. ओसरली संघाला शेवटचा पुकार असेल. टॉस जिंकला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याच्यानंतर योगेश घरत. तर संदीप शेलके भाई आपण यावं आपल्या शुभ हस्ते या स्मार्ट वॉच या खेळाडूला आपण द्यावा. भूषण मुंडे या खेळाडूला ज्याने दमदार कामगिरी केली हॅट्रिक लागणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी स्मार्ट वॉच दिला जाईल. त्याच्यानंतर योगेश घरत यांना विनंती करतो की आपण यावं. त्याच्यानंतर मनोज पाटील यांना विनंती करतो आपण देखील यावं.